मीरा रोड येथील साईबाबा नगर परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। येथील एका इमारतीत राहणाऱ्या 20 ते 25 नागरिकांना कावळीचा त्रास होत असल्याचा धक्कादायक दावा रहिवाशांनी केला। गेल्या महिनाभरापासून नळाला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही। घाण पाण्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। डॉक्टरांनी फिल्टर केलेले पाणी पिण्याचा सल्ला दिला। स्वच्छ पाणी पुरवठा होईपर्यंत पर्यायी टँकरची मागणी स्थानिकांनी केली। काय ह्यांचं पाणी हे असं येतं, आम्हाला या पाण्यामुळे खूप त्रास झालेला आहे। माझी सून आज 10 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होती। 1.5 लाख रुपये आम्ही खर्च केला, फालतूमध्ये आमचे पैसे खर्च झाले। माझ्या मुलाला झाली कावीळ, किती आम्ही खर्च करत असणार, किती पैसाही करणार पाण्याने। आम्हाला सगळ्यांना त्रास होतो। आज सुद्धा पाणी आम्हाला गटाराचं आलेलं आहे, वास येतोय घाण। आज सुद्धा पाणी आले भरपूर। पाणी पाहिजे तर आम्ही दाखवू सुद्धा, टेस्ट करू। हा बघा पाणी आम्ही बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे। पाणी बादलीमध्ये पण पाहिजे तर घरी येऊन बघा, आमच्या ड्रमात बघा, सगळं बघा, टाक्यातून बघा। घाण वास येतोय, आम्हाला खूप त्रास होते पाण्याबद्दल। आमच्या बाटल्या 120-120 रुपयाच्या 2 महिने झाले आम्ही हा त्रास काढतोय पाण्याने। आमची पूर्ण बिल्डिंग जॉन्डिसने पूर्ण भरलेली आहे। किती त्रास काढायचा। आम्ही ह्याच्यापुढे जास्त जर आजारी पडलो आणि जास्त दुखापत झाली तर ह्याची जिम्मेदारी घेणार कोण? BMC घेणार का? गेल्या 1 महिन्यापासून आम्ही कंटिन्यूअस कंप्लेंट्स टाकत आहोत, पण काही ॲक्शन्स घेतल्या नाही आहेत। गेल्या 1 महिन्यापासून आमच्या घरी पाणी प्युरिफाईड नाही येत आहे, त्यामुळे आम्हाला घरपूर आणि सोसायटी भरच्यांना भरपूर त्रास होतो आहे। आम्ही खूप वेळा सांगितलं पण आहे, काही प्रिकॉशन्स पण घेतल्या नाही आणि आम्ही कुठपर्यंत करत राहणार आहे। आमचे जर काय हेल्थ इश्यूज काय झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला शुद्ध पाणी पुरावे। इनफॅक्ट मला स्वतःला कावीळ झालेला, लास्ट मंथ मी ॲडमिट होते, डॉक्टरने सांगितलंही होतं आणि माझ्यानंतर इतर लोकांना तर सोसायटीमध्ये झालं आहे। तर मी रिक्वेस्ट करते की ॲक्शन्स घ्यावं याच्यामध्ये। आम्ही मीरा रोड साईबाबा नगरमध्ये राहतो। तर मीरा रोड साईबाबा नगरमध्ये गेल्या 1 महिन्यापासून खूप दूषित पाणी येत आहे। त्या दूषित पाण्यामुळे आमच्या एरियामध्ये, आमच्या सोसायटीमध्ये सगळेच जण आजारी पडत आहेत। त्या आजारामध्ये सगळ्या भरपूर जणांना 25 ते 30 जणांना कावीळची लागण झाली आहे। आमच्या घरात मला स्वतःला देखील कावीळ झालेली आहे। 2 वीकपासून मी हॉस्पिटलला मी इकडे मीरा रोडमध्ये राहते। तर आमच्या बिल्डिंगमध्ये खूप जास्त प्रमाणात जॉइंटिस होत आहेत ते घाण पाण्यामुळं, आणि एवढं घाण पाणी येत आहे गेल्या 1 महिन्यापासून की छोटी छोटी मुलं, मोठी वयस्कर लोक हे आजारी पडत आहेत। तर याच्यावरती काहीतरी ठोस कारवाई करण्यात यावी अशी मी खूपच खराब येत आहे। महिना झाला मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आली। 35 माणसं तरी आमच्याकडे जॉन्डिसने आजारी आहे सध्या, त्यामुळे पाणी चांगलं सोडण्यात यावं ही कळकळीची विनंती। घाण पाणी येत आहे, त्याच्यामुळं आमच्या सोसायटीमध्ये 25 ते 30 लोक जॉन्डिस आजारी पडलेले आहेत। तर मी आपल्याकडे कळकळीची विनंती करत आहे की पाणी चेक करावं ही नम्र पुऱ्या साईबाबा नगर परिसरामध्ये ही आपल्याकडे कळकळीची नम्र विनंती करत आहे। मग आम्हाला पण कावीळ वगैरे होते, त्याची जबाबदारी कोण घेणार? आता 1 महिना होऊन गेला। आमच्याकडे 1 महिन्याच्या आधीपासूनच, पावसाळ्याच्या नंतरपासून आमच्याकडे पाण्याचं दरवेळेला असं जसं लाल पाणी असतं, सगळं गढूळ पाणी येतं। किती उकळलं तरी पाण्याचा कलर काही तसाच असतो आणि कित्येकांना म्हणजे जॉन्डिस वगैरे होऊन गेलेले आहेत भरपूर जणांना आमच्या बिल्डिंगमध्ये। तर याच्यामध्ये काही सुधारणा होत नाही आहे। तर लवकरात लवकर काहीतरी आम्हाला व्यवस्थित चांगलं पाणी देण्याचं करावं, असं म्हणजे सगळ्यांच्या हिताचं असं, म्हणजे हेल्थसाठी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंतही आम्ही तुमच्यापर्यंत हे पोचवतो।